प्रिय मित्रांनो, आज शनिवार आणि 26 जुलै आणि आजच्या दिवशी आपण संत जोकीम आणि अण्णा यांचा सण साजरा करीत आहोत. हो प्रिय मित्रांनो, येशूच्या काळात किंवा आजही आपण पाहतो की एखाद्या जोडप्याला जर बाळ नसेल तर त्यांची किती अवहेलना होते किंवा ते शापित ठरतात. आणि म्हणून समाजामध्ये त्यांच्याविषयीचं जिकडे तिकडे अपमान होतो, त्यांच्या विरुद्ध बोललं जातं. आणि तशाच प्रकारे जोकीम आणि अण्णा ह्यांना मूलबाळ नव्हतं. हो माझ्या प्रिय बंधूंनो, परंतु प्रत्येक स्त्री पुरुषाला मूलबाळ नसेल तरी देखील परमेश्वराची त्यांच्याविषयीची काही योजना असेल हे आपण लक्षात घेत नाही आणि आपण त्यांच्या विरुद्ध बोलत असतो. आज माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा आपण संत अण्णा आणि जोकीम हे त्याला मूलबाळ नव्हतं, परंतु ते पवित्र होते आणि पवित्र कार्य करीत होते आणि ते प्रार्थना करीत होते. जेव्हा आपण समाजामध्ये पाहतो की एखादी स्त्री पुरुष आपल्या मुलाची बाळासाठी वाट पाहत असतात, तेव्हा आपण पाहतो की 40-45 नंतर ते आपली आशा सोडून देतात आणि नंतर एखादं बाळ दत्तक घेतात. कदाचित जे निराश्रित असं बाळ आहे त्यांना दत्तक घेणं ही देखील परमेश्वराची योजना असेल आणि ते देखील किती चांगलं कार्य आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण संत अण्णा आणि जोकीम ह्यांना केवळ परमेश्वराने बाळ दिलं नाही तर परमेश्वराने देवाची आई होणारी मरिया हिचा जन्म त्यांच्या पोटी दिला आणि त्यांना जणू काही देवमाता मरिया हिचे आई वडील होण्याचं भाग्य दिलं. हो माझ्या प्रिय बंधू भगिनो, कदाचित त्या काळच्या समाजामध्ये त्यांना त्याचं महत्व पटलं नसेल, परंतु आज जेव्हा आपण पाहतो की एखाद्या देवाच्या आईची माता पिता होण्याचं भाग्य ह्या लोकांना मिळालं आणि स्वर्गात त्यांना संतपद देखील मिळालं. हो माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वराचे खरोखर आभार मानूया की परमेश्वराने त्यांना ही फार मोठी देणगी दिलेली आहे. परंतु आज आपण त्यांच्याविषयी अधिकाधिक विचार करत असताना आपल्याला दिसून येईल की ज्या मरियेने अलिशिबेची 3 महिने सेवा केली, त्या मरियेने आपल्या वयस्कर माता पित्यांची केवढी सेवा केली असेल आणि ते जेव्हा मृतावस्थेत आले तेव्हा त्यांच्या खाटेजवळ बसून तिने रात्रंदिवस त्यांची सेवा केली असेल ह्याविषयी शंका नाही. हो माझ्या प्रिय बंधूंनो, दुसरी एक महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की एखाद्या जोडप्याचा जर सन्मान केला तर परमेश्वर त्यांना विशेष असं देणगी देत असतो आणि म्हणून समाजातही त्यांचा सन्मान होतो हे आपण पाहतो. कारण परमेश्वर ह्यांना संत बनवतो. आज देखील साऱ्या जगामध्ये जेव्हा 26 जुलै हा दिवस येतो तेव्हा सगळे लोक आनंदाने हा सण साजरा करतात आणि देवळामध्ये देखील खूप मोठी संख्या आपल्याला भक्तांची दिसते. या हेतूने की पवित्र मरिया हिचे जे माता पिता आहेत त्या आम्हा सगळ्यांचे माता पिता आहेत आणि म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो आणि हा दिवस सर्व माता पित्यांचा सन्मान करण्यासाठी आज ख्रिस्त सभेने नेमलेला आहे आणि त्या अनुषंगाने माता पित्यांचा सण आपण साजरा करत असताना प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या आई वडिलांवरती प्रेम करतात आणि त्यांना एखादी गिफ्ट देतात. हो माझ्या प्रिय बंधूंनो, दुर्दैवाने ह्या समाजामध्ये माता पित्यांचा अर्थ ज्यांना कळला नाही ते कदाचित त्यांची अवहेलना देखील करत असतील.
परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये साधारणपणे आपण पाहिलं तर अनेक प्रकारे ह्या संतांचा आणि आपल्या मातापित्यांचाही सन्मान होतो असं आपल्याला दिसते. म्हणून आज परमेश्वराचे आभार मानूया की परमेश्वराने केवळ आपल्या सर्वांना मातापिता दिले नाही तर आजी आजोबा दिलेले आहेत. आणि आजी आजोबा ह्या नात्याने आज देखील आपण आपल्या घरातील आजी आजोबांचा सन्मान करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून योग्य पावलं उचलून त्यांचा सन्मान त्यांच्या मरेपर्यंत आपल्याला कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण देवाकडे प्रार्थना करूया.